प्रेज द लॉर्ड. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या सभेमध्ये. आपण पुन्हा एकदा या व्हिडिओद्वारे आपण एकत्र येत आहोत. परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराचा गौरव असो की आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आणि मी आशा बाळगतो की या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपण आपल्या घरी असताना परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराचं गौरव आपल्याद्वारे आपण करत आहोत. आणि धन्यवाद देतो परमेश्वराला आजच्या सभेसाठी की परमेश्वराने आपल्याला आजचा दिवस दाखवलेला आहे. आपण वचनामध्ये जाऊया. उपदेशक याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन. उपदेशक याचा 5वा अध्याय आणि वचन 10 मी सर्वांसाठी वाचतो. आणि आपल्याकडे सर्वांकडे बायबल असेल आपण सुद्धा उघडूया. उपदेशक याचा 5वा अध्याय आणि 10वं वचन. ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही, हेही व्यर्थ. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वर, आकाश व पृथ्वीचा निर्माण करत्या प्रभू येशू ख्रिस्ता, मान व महिमा तुला देतो परमेश्वर. आजच्या दिवसासाठी धन्यवाद देतो परमेश्वर. या वचनाला तू आशीर्वाद कर. तुझ्या दासाला, तुझ्या सेवकाला वचन प्रस्तुत करण्यासाठी ज्ञान, बुद्धी आणि समज दे. हो परमेश्वर आहे, कोणत्या मनुष्याचे नाही परंतु जिवंत परमेश्वराचे वचन आहे. धन्यवाद देतो परमेश्वरा व्हिडिओमध्ये आणि परमेश्वरा जे लोक आहेत त्या सर्वांसाठी धन्यवाद देतो परमेश्वरा. आणि पुढची वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवतो. आमचं सांभाळ कर. छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो म्हणतोय, आमेन. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियांनो, आपण ज्याप्रमाणे उपदेशक 5वा अध्याय आणि याचं 10वं वचन याच्यामध्ये पाहिलेलं आहे की ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही, हे व्यर्थ. माझ्या प्रियांनो, आपल्या सांसारिक जीवनामध्ये पैशाला खूप मोठे महत्त्व आहे. आणि प्रत्येक मनुष्य विपुल धन प्राप्त करण्यासाठी धावत असतो. जास्तीत जास्त पैसा कमविण्यासाठी लोक पागल होऊन जातात ना. कधी तुम्ही कधी पाहिलं. आणि त्याचप्रमाणे चालता फिरता स्वप्नाच्या संसारामध्ये तो हरवून जातो. कशासाठी? पैसा कमविण्यासाठी. आणि आपण कसे धनी होऊ हा प्रश्न मनुष्याच्या समोर एक समस्या म्हणून उभा राहतो. आपण कसे धनी होऊ, आपण कसे आपल्याकडे भरपूर पैसा कसा येईल याच्याकडे तो मनुष्य सर्वांकडे या समस्या म्हणून उभा राहतो. हा प्रश्न एक आहे की मी कसा धनी होईल. माझ्या प्रियांनो, ते आपण पाहिलं की पैसा असे एक माध्यम सुद्धा आहे की त्याच्याशिवाय आपले जीवन अधुरे आहे. त्याच्याशिवाय आणि कधी आपण विचार केला की पोट भरण्यासाठी अन्न, शरीर झाकण्यासाठी कपडा, राहण्यासाठी घर याची आवश्यकता पडते. आणि या संसारामध्ये पैसा अशी वस्तू आहे जी सर्वांना प्रिय आहे. राजापासून तर नोकरापर्यंत सर्व त्याला मान सन्मानाच्या दृष्टीने बघतात पैशाला. कधी पाहिलं, आपण जेव्हा आपल्या शहरामध्ये फिरतो, आपण राहतो त्या घराच्या आपण अवतीभोवती फिरतो, आपण त्या एरियामध्ये जातो. जेव्हा आपण मोठ्या शहरामध्ये जातो तर आपल्या दृष्टीस मोठी मोठी इमारती दिसून येतात. खूप मोठ्या मोठ्या इमारत दिसून येते. खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स दिसून येतात. आणि त्या बिल्डिंग्स, त्या इमारती आपण कधी त्यांच्याकडे पाहतो मोठ्या मोठ्या शहरामध्ये, तर आपल्याला असं वाटतं की ते इमारती आभाळाला स्पर्श करत आहेत. एवढ्या उंच उंच आपण इमारती बघतो. मनुष्य आपल्या जीवनाला मोठ्या स्तरावर
आणण्यासाठी प्रत्येक वेळी प्रयत्न करतो. प्रत्येक मनुष्य आपण मोठ्या स्तरावर आलो पाहिजे म्हणून तो प्रयत्न करत असतो. आता बघा, कधी आपण हा विचार केला आहे का की जे धन संपत्ती आहे, जी आपण जीवनभर कमावलेली आहे, ती आपल्याला आनंद देऊ शकते का? ही संपत्ती आपल्याला अनंत काळ जीवनाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते का? या संपत्तीद्वारे आपण स्वर्गामध्ये जाऊ शकतो? आपण दिवस रात्र पैसा कमवण्यासाठी धावत असतो, दिवस रात्र पैसा कमवण्यासाठी धावत असतो. काय परमेश्वराची जी प्रार्थना आपण करतो आपल्या जीवनामध्ये काही महत्त्व नाही? जेव्हा आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो काही महत्त्व नाही? मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं याच्यावरून. ज्या प्रार्थनेद्वारे एक धनी व्यक्ती होता आणि तो प्रतिदिवशी मंदिरामध्ये जात होता आणि त्याचा लहान मुलगा होता आणि तो आपल्या वडिलांना नेहमी बघत होता की माझे वडील नेहमी मंदिरामध्ये जातात. आणि एक वेळ तो मनुष्य जेव्हा मंदिरामध्ये जात होता आणि मुलाने हट्ट केला की पप्पा मी सुद्धा तुमच्यासोबत मंदिरामध्ये येतो. आणि तो मुलगा त्या मंदिरामध्ये गेला आणि वडील मंदिरामध्ये गेले आणि दोघांनी आपले डोळे मिटवले आणि प्रार्थना केली. आणि प्रार्थना अशाप्रमाणे केली की परमेश्वर, त्या वडिलाने, परमेश्वर सर्वावर दया कर, पशु प्राणी किंवा मनुष्य या सर्वावर तुझी कृपा दृष्टी ठेव. याप्रमाणे त्यांनी प्रार्थना केली. आणि प्रार्थना करत असताना असं झालं की त्या मुलाने ती प्रार्थना ऐकली आणि त्या मुलांचं जे दुकान होतं ते दुकान राशनचं दुकान होतं. आणि प्रार्थना केली, सर्वावर मनुष्य प्राणीवर दया कर, परमेश्वरावर दया कर. आणि एक दिवस असं झालं की तो मुलगा आपल्या दुकानामध्ये बसला होता आणि दुकानावर बसला असताना तिथे एक गव्हाचं पोतं बाहेर होतं आणि त्याच्या बाजूला एक असे किराण्याच्या दुकानामध्ये हरभऱ्याचं पोतं, असे वेगवेगळे असे होते. आणि तिकडून एक प्राणी आला आणि असं झालं की त्या प्राण्याने त्याच्यामध्ये खायला सुरुवात केली. आणि तिकडून त्याच रस्त्यात ते बाहेरूनच त्याचे वडील त्या मुलाचे तिकडून येत होते आणि त्या मुलाला ते रागावले, तू इथं बसला असताना तू याला बघितलं का नाही? याने आपल्या गव्हाच्या पोत्यामध्ये तोंड टाकलं या प्राण्याने आणि तू याला हाकललं का नाही? याला तू हे काय नाही केलं? त्या मुलाने त्याला म्हटलं, पप्पा जेव्हा आपण मंदिरामध्ये गेलो होतो आणि तुम्ही प्रार्थना केली होती की सर्वावर दया कर, पशु प्राणी किंवा मनुष्य सर्वावर तुझी कृपादृष्टी असू दे. त्याला भूक लागली, त्याने ते खाल्लं आणि परमेश्वराने त्याच्यावर दया केली. माझ्या प्रियांनो, मत्तेकृत सुवर्तमानाचा 6वा अध्याय आणि 19 ते 21 मध्ये लिहिलेलं आहे. मत्तेकृत सुवर्तमान 6वा अध्याय आपण सर्वजण काढू शकता. मत्तेकृत 6वा अध्याय आणि 19 ते 21 मध्ये अशाप्रमाणे लिहिलेलं आहे की पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करतो आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाही व चोर घरफोडी करीत नाही व चोरी करत नाही. कारण 21व्या वचनामध्ये बघा, कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही असेल. माझ्या प्रियांनो, त्या मुलाला त्याच्या वडिलांनी राखवले. आणि कधी आपण याच्यामध्ये पाहिलं तर परमेश्वर आपल्याला सांगतो
की पृथ्वीवर धन एकत्र करू नका. त्याप्रमाणे आपण लूका सुवर्तमान 16वा अध्याय आणि 19 ते 25 मध्ये बघूया. याच्यामध्ये तुम्ही श्रीमंत मनुष्य व दारिद्र लाजर याची गोष्ट आहे, तर ते तुम्ही वाचू शकता. मत्ती सुवर्तमान 16वा अध्याय आणि 19 ते 25 पर्यंत. माझ्या प्रियानो, ह्या बायबलच्या वचनाद्वारे आपण असा निष्कर्षावर पोहोचलो आहोत की आपण आपले जीवन कधी वाचलं तर मी वाचतो 19वा अध्याय 16वं वचन आणि 19 ते 25 मध्ये आपण वाचूया. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याले खुशारीने करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री घेऊन त्याचे फोड चाटीत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला आणि त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्रामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळात मी क्लेश भोगीत आहे. अब्राम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. याची आठवण कर. आता याला तेथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस. माझ्या प्रियांनो, कधी आपण या गोष्टीचा विचार केला की आपण आपली संपत्ती, आपले जीवन, संपत्ती एकत्रित करण्यासाठी नाही तर परमेश्वराची महिमा करण्यासाठी आपण आपलं जीवन समर्पित करणं महत्त्वाचं आहे. कारण की मत्ती सुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 25 ते 33 म्हटलेलं आहे. यासाठी मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी आपण काय खावे, काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी आपण काय पांघरावे ह्याची चिंता करीत बसू नका. तर अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखराकडे निरखून पहा. ती पेरणी करीत नाही, कापणी करीत नाही, की कोठारा साठवीत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायस तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. तसेच वस्त्राविषयी का चिंता करीत बसता. रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाही, ती सूत कातीत नाही, तरी मी तुम्हाला सांगतो सलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एका सारिका सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे उद्या भट्टीत टाकला जाईल, भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर अहो तुम्ही अल्पविश्वासी तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय. ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वाची गरज आहे हे स्वर्गीय पिता जाणून आहेत. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तर माझ्या प्रियांनो, आपण सर्व शक्तिमान परमेश्वराला ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याला ओळखण्याचा प्रयत्न करू. आज आपण त्याच्याजवळ समस्त प्रभुता आहे. तो आम्हाला त्याला वाटेल तर कंगाल बनवेल, त्याला वाटेल तर तो धनवान बनवेल. आज आपली आवश्यकता काय आहे की परमेश्वराला ओळखणे आणि समजणे हे महत्त्वाचं आहे. आपल्याला माहित आहे की प्राचीन काळापासून मध्ये भविष्यवाण्याला परमेश्वराने भरपूर आशीर्वादाने
भरलेले होते. दाविदाला सुद्धा जेव्हा आपण पाहतो की धन संपत्तीची कमतरता नव्हती, तरी सुद्धा तो म्हणतो, हे परमेश्वरा मला ज्ञान दे की मी तुझ्या पुढे मला मजबूत व दृढ ठेवू शकू. माझ्या प्रियानो, यासाठी आपण काय केलं पाहिजे? धन संपत्तीला महत्त्व न देऊन परमेश्वराची योजना समजण्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि हेच खरे जीवन जगण्याचे मार्ग आहे. कारण की या धनसंपत्ती कमावण्याच्या मागे आपण जेव्हा लागतो तर आपलं जीवन व्यर्थ आहे. कारण की उपदेशक आपल्याला सांगतो. म्हणून आपण सर्वात महत्त्वाचं, आपण ही धनसंपत्ती इथं सोडून जाऊ. आपल्यासोबत काय येणार आहे? कारण की उपदेशक मध्ये 5व्या अध्याय आणि 10व्या वचनामध्ये सांगितले की हे सर्व काही व्यर्थ आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, आपल्याला परमेश्वराला ओळखणं गरजेचं आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत परमेश्वर आहे, त्याला ओळखणं गरजेचं आहे. त्याने आपल्या पापासाठी क्रूसावर बलिदान दिलं. तो आपल्याला म्हणतो की तुम्ही जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते मी तुम्हाला देईल. आज आपला परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. आणि जेव्हा आपण आपलं जीवन त्याला समर्पित करतो, तर आपण ज्याप्रमाणे मत्ते सुवर्तमान 6व्या अध्याय 25 ते 33 मध्ये लिहिलेलं आहे आणि त्या 30व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यात झटा, म्हणजे ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. कोणत्या गोष्टी? काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, ज्या काही आपल्या दैनंदिन गरजा आहे, हे परमेश्वराला आपली काळजी आहे. चिंता करीत बसू नका. परमेश्वराच्या मार्गाने चाला. परमेश्वरावर विश्वास ठेवून, परमेश्वराला भिवून, परमेश्वराचं जे क्षमेचं हृदय आहे, परमेश्वराचं जे प्रेमाचं हृदय आहे, परमेश्वराचा जो चांगला आहे, वाईट मार्गाने नका जाऊ, परमेश्वराच्या मार्गाने चाला. आणि जेव्हा परमेश्वराच्या मार्गाने जाऊ, परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करेल, ही 100% खात्री आहे. आणि आपल्याला कोणत्याच प्रकारची कमतरता पडणार नाही. म्हणून माझ्या प्रियांनो, आज आपण प्रार्थना करूया की परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. आणि जे इतके व्हिडिओमध्ये आहेत त्या सर्वांसाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. आणि ज्या ज्या आपल्या गरजा आहेत, परमेश्वर त्याच्या कृपेने, त्याच्या दयेने आम्हाला आशीर्वादित करू म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. आपण सर्वजण डोळे बंद करूया. हे परमेश्वरा, सहाय्य कर, मदत कर. आजच्या वचनाला आशीर्वादित कर परमेश्वरा. हो परमेश्वरा, जे काही वचन आम्ही ऐकलेलं आहे परमेश्वरा, ते परमेश्वरा आम्ही आमच्या हृदयरूपी पटलावर परमेश्वरा चांगल्याप्रमाणे कोरून आम्ही ठेवावं. तुझ्या वचनाप्रमाणे आम्ही चालावं. हो परमेश्वरा, ज्याप्रमाणे तू म्हटल्यास की पहिल्याने तुम्ही त्याचं राज्य आणि नीतिमत्व मिळण्यात झटा, आम्ही जी तुम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी तो देईल. हो परमेश्वर, आम्ही तुझं राज्य मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वरा, सहाय्य कर, मदत कर. हो परमेश्वरा, तुझ्याप्रमाणे म्हटल्यास की योहान सुवर्तमान 14:14 मध्ये जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते मी तुम्हाला देईल. आज आम्ही विशेष करून प्रार्थना करतो ह्या लॉकडाऊनमध्ये असताना परमेश्वरा. हो परमेश्वरा, या व्हिडिओमध्ये जितके लोक आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी आहेत, दुःख आहे, त्रास आहे, संकट आहे, अडचणी आहेत, आजार आहेत, पैशाची कमतरता आहे. हो परमेश्वरा, आमचा विश्वास आहे तुझ्या कृपेने, तुझ्या दयेने परमेश्वरा हे सर्व काही तू दूर करणार आहे. हो परमेश्वरा, कारण की तू जिवंत परमेश्वर आहे. तू आमच्या पापासाठी क्रूसावर बलिदान दिलं. तुझ्यासाठी परमेश्वरा ते मरण होतं, परंतु आमच्यासाठी ते जीवन होतं. आणि परमेश्वरा, तू तिसऱ्या दिवशी जिवंत झालास. आणि परमेश्वर, तू म्हटल्यास की जिथे 2 किंवा 3 व्यक्ती उपस्थित आहेत तिथे मी हजर आहे. आणि परमेश्वर, तू आमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. या व्हिडिओमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वाद कर. प्रत्येकाच्या संगती राहा परमेश्वरा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. हो परमेश्वर, आज आम्ही पूर्ण हृदयाने, पूर्ण विश्वासाने तुझ्याकडे येतो. धन्यवाद देतो आजच्या वचनासाठी परमेश्वर. धन्यवाद देतो परमेश्वर. आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करावं, तुझ्या मार्गाने आम्ही चालावं म्हणून तू आम्हाला सर्वांना आशीर्वादित कर. धन्यवाद देतो. ही छोटीशी प्रार्थना आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो म्हणतोय. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करू. आमेन.